जय भीम. मी नीलम कांबळे. आज मी बनवणार आहे खेकड्याचं कालवण, तेही माझ्या पद्धतीने. हे आहे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. हे खेकड्याच्या आतलं असतं, त्याला पेंदा बोलतात. मसाल्यासाठी कांदा, लसूण, अद्रक आणि टॅमॅटो भाजून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतली आहे धुवून. ढँग झालेला आहे मसाला वाटून. हे आहे खेकड्याचे पाय, मिक्सरला वाटून घेतलेले आहे. अशा प्रकारे गॅसवर कढई ठेवली आहे. कांदा बारीक कापलेला आहे. फोडणीला टाकते कांदा, तसंच कढीपत्ताही टाकते, थोडं परतून घेते. तसंच पेंदाही, खेकड्याचा पेंदा तोही टाकते, चवीला चांगला लागतो. परतून घेते. मस्त लालसर झालेला आहे. मसाला टाकून घेते. तोही चांगला भाजून गेला पाहिजे तेलात. मसाला टाकते, हळद टाकते, गरम मसाला, चांगलं मिक्स करते. मसाला चांगला तेलात भाजून गेल्यावर खेकडे, नांगे हे त्याच्यात टाकायचे. चांगले मिक्स करायचे. चांगला मसाला लागला पाहिजे खेकड्यांना. हे खेकड्याच्या पायाचं पाणीही त्याच्यात टाकायचं. एक उकळी आली की चवीला चांगलं असतं ते ताकदीला. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 15-20 मिनटं चांगलं शिजवायचं. मध्ये परत एकदा चेक करायचं, खेकडी शिजलेली आहेत की नाही. माझी खेकडी शिजलेली आहेत चांगली. यावरती आता झाकण ठेवून गॅस बंद करायचा. झालेलं आहे माझं खेकड्याचं कालवण.